नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपल्या बोर्डेस करियर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, 2025 च्या नोटिफिकेशन्सला या वर्षीच्या सुरुवात झाली आहे. बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया आणि आता IDBI जॅम 2025 म्हणजे ज्युनियर असिस्टंट मॅनेजर च्या या जागांसाठीचं नोटिफिकेशन हे आउट झालेलं आहे. तब्बल 676 इतक्या जागा आहे. या व्हिडिओमध्ये या सगळ्या नोटिफिकेशन बद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. मग मित्रांनो, बोर्डेस करियर अकॅडमीचं यूट्यूब चॅनल जर आपण पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर बोर्डेस करियर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. टेलिग्राम चॅनल सबस्क्राइब करा, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो दिलेली आहे. बोर्डेस करियर अकॅडमीची या सगळ्या एक्झामसाठीची मग ती SBS CBO असेल किंवा IBPSच्या अपकमिंग सगळ्या एक्झाम्स असतील आणि ही IDBI जॅमची एक्झाम असेल 15 मे 2025 पासून बोर्डेस करियर अकॅडमीची नवीन बॅच सुरू होते. मित्रांनो, याची डिटेल माहिती तुम्हाला हेल्पलाईन नंबर आहे, तुम्ही तिथनं घेऊ शकता किंवा डायरेक्ट व्हिजिट करा बोर्डेस करियर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगरला. मित्रांनो, बघूयात नोटिफिकेशन्स जे आहेत हे IDBIचं डिक्लेअर आउट झालेलं आहे. इम्पॉर्टंट तारखा आणि बाकीच्या सगळ्या महत्त्वाचे सगळे डिटेल्स मी या व्हिडिओमध्ये आता तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, बघूयात मित्रांनो. यस, देखो बघा, 676 वॅकन्सीज आहेत. त्याच्यामध्ये 271 इतक्या वॅकन्सीज ओपन अनरिझर्व्ड कॅटेगरीसाठी, SC 140, 74 ST, OBC 124, EWS 67 इतक्या वॅकन्सीज मित्रांनो आहेत. क्वालिफिकेशन हे मे 1 2025 पर्यंत काउंट होणार आहे. क्वालिफिकेशन आणि एज मित्रांनो, ऑनलाईन रजिस्ट्रेशनला सुरुवात झाली आहे 8 मे पासून आणि 20 मे ही त्याची लास्ट डेट आहे आणि जून 8 2025 संडेला ही एक्झाम मित्रांनो असणार आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. एलिजिबिलिटी क्रायटेरिया जे आहे हे 1 मे मी आता सांगितलं 1 मे 2025 पर्यंत काउंट होणार आहे आणि मिनिमम एज याच्यासाठी लागणार आहे 20 इयर्स, मॅक्सिमम एज 25 इयर्स. ओके मित्रांनो, याच्यासाठी 2 मे 2000 च्या आधी जन्मलेला कॅन्डिडेट याला अप्लाय करू शकत नाही आणि 1 मे 2005 च्या नंतर सुद्धा ज्याची डेट ऑफ बर्थ आहे तोही याला अप्लाय करू शकत नाही. याच्यामध्ये जे असतील ते सगळे याला अप्लाय करू शकतात. बॅचलर डिग्री, कुठलीही डिग्री तुमच्याकडे जर आहे तर तुम्ही याला एलिजिबल आहात. 60% मार्क्स लागणार आहेत ओपन कॅटेगरी, OBC कॅटेगरीसाठी आणि मित्रांनो 55% मार्क्स हे कंपल्सरी लागणार आहेत SC ST कॅन्डिडेटसाठी. PWP पण कसं आहे, कम्प्युटर लिटरसी मित्रांनो आवश्यक आहे. तुम्ही याला अप्लाय करताना या क्रायटेरियामध्ये तुम्ही बसत असाल त्याला अप्लाय करायला विसरू नका. मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला जे याचे काय म्हणतात त्याला की सॅलरी जी आहे ती बघा मित्रांनो, बिटवीन 6.14 लाख टू 6.50 लाख या पद्धतीचं हे जे आहे तुमचं ही सॅलरी म्हणजे पॅकेज मित्रांनो जे आहे असणार आहे वर्षाचं. ठीक आहे, पुढे करिअर अपॉर्च्युनिटीज काय काय त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन त्यात दिलेली आहे. एक्झाम पॅटर्न कसा असेल, ऑनलाईन टेस्ट मित्रांनो होणार आहे. 4 सेक्शन आहेत नेहमीप्रमाणे, लॉजिकल रिझनिंग, डेटा इंटरप्रिटेशन आणि मित्रांनो डेटा अनालिसिस. 60 क्वेश्चन, 60 मार्क्स, 40 मिनिटचा टाइम सेपरेट अलाउड केलेला आहे. इंग्लिश 40 क्वेश्चन 40 मार्क्स, 20 मिनिट्स. त्याच्यानंतर मित्रांनो क्वांट म्हणजे मॅथ्स क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 40 क्वेश्चन 40 मार्क्स, 35 मिनिट. जनरल अवेअरनेस, बँकिंग अवेअरनेस, कम्प्युटर चे जे क्वेश्चन्स असतील, जो सेक्शन आहे 60 क्वेश्चन 60 मार्क्स 25 मिनिट. ठीक आहे मित्रांनो, याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे. तुम्हाला इथे निगेटिव्ह मार्किंग जे असणार आहे ते 0.2514 नेहमीप्रमाणे निगेटिव्ह मार्किंग आहे. नंबर ऑफ वॅकन्सीज आणि त्याच्यावरनं डिसाईड होईल की क्रायटेरिया काय असेल इंटरव्ह्यूच्या शॉर्टलिस्टसाठी. मित्रांनो, एक डिसाईड बँक करणार आहे. पुढे बघूया काय काय महत्त्वाचे पॉइंट्स आहेत आपल्याला जे
ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना इंटरव्ह्यू मित्रांनो होणार आहे, पर्सनल इंटरव्ह्यू, त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मग मित्रांनो याच्यामध्ये तुमचं सिलेक्शन असणार आहे. 5 इयर्स SC/ST कॅन्डिडेट जे आहेत त्यांच्यासाठी, PWBD कॅन्डिडेट जे आहेत त्यांच्यासाठी एज रिलॅक्सेशन आहे. OBC 3 इयर्स, बाकीचे नेहमीप्रमाणे रूल्स प्रमाणे गव्हर्नमेंटच्या ते असणारच आहे. पुढे महत्त्वाचे पॉइंट्स काय आहेत ते आपण बघूया. आता सगळी इन्फॉर्मेशन मित्रांनो काय काय याच्यामध्ये तुम्हाला महत्त्वाचे पॉइंट्स आहेत ते सगळे दिलेले आहे. PDF नीट वाचून घ्या. 250 रुपये फीस ही फॉर द SC/ST कॅन्डिडेट साठी असणार आहे. रजिस्ट्रेशन ऑनलाईन रजिस्ट्रेशन फीस आहे 1050, 1050 रुपये इतकी जी फीस आहे ही ओपन कॅटेगरी OBC कॅन्डिडेट साठी मित्रांनो इथे असणार आहे. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही नीट समजून घेणं इथं आवश्यक आहे की तुम्ही इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये जर बसत असाल तर आणि तरच याला अप्लाय करा. अदरवाईज तुम्ही जर इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये बसत नाही आहे तर उगाच ओढून ताडून याला अप्लाय करण्याच्या भानगडीत पडू नका. थोडं थांबा, प्रिपरेशन नीट करा आणि मग जेव्हा तुम्ही म्हणजे तुम्हाला इलिजिबल तुम्ही व्हाल तेव्हा अप्लाय करायला विसरू नका. तर हे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत मित्रांनो. बाकी याची तयारी कशी करायची आहे, कोणकोणते सब्जेक्ट आत्ताच मी तुम्हाला सांगितले, त्यात सिलेबस काय असणार आहे, कोणते टॉपिक कॉन्सन्ट्रेट केले पाहिजे याचा व्हिडिओ सेपरेट आपण करणार आहोत. पण बोर्डेज करिअर अकॅडमीची मी आत्ता सांगितल्याप्रमाणे जी बॅच आहे न्यू ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅच ही मित्रांनो सुरू होते आहे 15 मे 2025 पासून. गोल्डन ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो, 25 वर्षापासून बोर्डेज करिअर अकॅडमी या सगळ्या एक्झामचं प्रिपरेशन करून घेते आणि हजारो विद्यार्थी हे वेगवेगळ्या पदावर कार्यरत आहेत. आपणही एक जागा आपली फिक्स करा आणि 15 मे पासून सुरू होणारी जी बॅच आहे ती जॉईन करा. बाकी हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत, कॅन्डिडेट पर्यंत शेअर करायला विसरू नका. लाईक करा, शेवटपर्यंत बघा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. चला इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.